आई लाकूड घेऊन पडली आणि खुशाल हसते. आईने टाकीत नळी लावली होती ना, सगळं पाणी आत्याच्या चुलीतून तिकडे गेलं. नशीब आत्याची चूल वाचली, नाहीतर आत्याच्या चुलीत पाणी तापवायचं आत्याचं अवघड झालं असतं. चुलीचे थोडं कडण गेलं, चुलीत थोडासा नाही जात, कडणी जाते. हा थोडं गारगाळत असतं ना, लगेच पाणी आत गेलं असतं. एखादच कधी नाही भाजी तरी कडू लागते. कडू लागते. 29 तारखेला एकादश आहे. 25 का 24? 24 तारीख आहे आज. मी आता बाय भरली आईने भावाच्या डाब्याला. खाल्ली तर बरी आहे कडवट. उलट कडवट मिठी खायला चांगली असते. मग लिंबाचा पाला घाल ना प्रत्येक ह्याच्यात. ह्याच्या उभा राहा इथं. उभा राहा. इथला कापूस कुणी काढला? इथला कापूस कुणी काढला? कुणी काढला कापूस? हा कुणी काढला कापूस? काढायचा नाही परत. उतर खाली, खाली उतर. सगळ्या खिडकीचा कापूस काढलाय तू. बघा इथं मित्रांनो, बघा सगळा खिडकीचा कापूस काढला. इथं तर डायरेक्ट लचकाच काढला. इथं खिडकी सगळी क्रॉस होती. सगळा कापूस काढलाय रियांशने. पप्पाने तर डायरेक्ट रियांशमुळे डायरेक्ट खिडकीच लावून घेतली. रियांश ना यायचं तिथं गपचूप कापूस काढायचा. मला वाटलं खिडकीतून बघत असेल, पण रियांशने कापूस काढलाय. मी नाही चाललोय मित्रांनो वावरात वांग्याची झाडं लावलेत ना. आता काळ्या जेवढ्याला पाणी नाही दिलं त्याच्यामुळे वांग्याची झाडं सुकून गेले. घरून चालवले पाणी, एवढीशी बादली चालवली. अजून मोठे घेतो म्हणलं काय म्हणले बाद झाले एवढं. मित्रांनो पाण्याची पण काही कमतरता नाहीये. शेजारच्यानी बी इथं पाणी चालू केलेलं. वांग्याची झाडं लयच पिवळी पडलेत. आता एवढ्यात आपण काळ्या एवढ्याला पाणी नाही ना दिले. वतकी बाकीच्या झाडांना पण आणलेलं पाणी कुठं ओतून देते आई. वावरात आहे ना काळा घेवडा आणि गवार सोडून ना एरंड पण लय उगवले. कारण काय नाही, तर एरंडाचे झाड आहे ना त्याचं बिया वावरात पडलेत. इथं एरंड उगवले. उपटायला लागण नाही तर वावरातच झाड होईल. हे लय मोठं जड आहे, नाही उचलणार. त्याला उचलायला 2-3 जण लागत. गामच गळण मित्रांनो नेहमी. जी लाकडं अशी एकट्याला जाण्यासारखी ना ती एकट्याने लवकर टाकलेली बरे. नाही तर दोघात म्हणलं ना मित्रांनो लय खेळायला लागल. उचलायचा प्रयत्न करते. ह्या लाकडाला आहे नाही 2 जण लागते, 2-3 जमन काय दोघांना? हा जमन का? मोकर हातपाय बीतपाय मोडायचा आपला. आई लाकूड घेऊन पडली आणि खुशाल हसते. मोकर पडली ना हसते. जास्त कमी पडलं बिडलं लागलं. सावकाशी सोडायचं का? दे टाकून. बाय ना होय सावकाश लागलं बाय. तर पडली डाळ होता आणि ती नेमकी चप्पल घसरली. चप्पल घसरली बजाल नाही लागलं. यार 2दा पडली आहे तू. घसरले मी काय चप्पल बिशाली नाही तर तू चप्पल घे चांगली आहे. मित्रांनो सगळी लाकडं निघले, फक्त हे मोठं लाकूड राहिले. ह्याला लागते 3 जण तरी लागते. ही बारकं लाकडं काय मी नाही घेऊन जाऊ शकतो, पण ह्याला 2 जणी तरी लागते अजून. आई बघा कशी उचलते. आई लागन ओ बाय आग आई लागन. मगाशी पडली एक तर तू. मी नाही निघालो आता घरी. एवढं सरपण चालवलंय घरी. कधी लाईट बीट गेलं तर चुलीव पाणी तापवायला. आईने इकडे शिगडीवरती वांगी भाजाय ठेवल्यात आणि आई बाहेर बसली. पहिली चुलीवर भाजायची, चुलीनंतर आता शिगडी. भाजलं आहे वांग आणि ती वाटत पण नाही भाजल्यानं. वरून आहे ना थोडं हिरवगार वाटते. आतून चांगलं भाजले. आईने मेथाबाई बी ठेवली, पण मी मेथाबाई नाही खाणार. तुला हे झालं का काय? मी आता भाई नाही काढवाटे. तू तर म्हणली सकाळी काढवाटे. मी नाही खाणार.
नाही लागत एवढी मिरची नाही तिखट. जायला लागून बादल्या घेऊन. मित्रांनो बघा केवढी मिरची टाकली. खारं वांग खाल्लेलं अंगी लागलं असतं. इसमें जाएगा अभी तेल. बस का नाही तर मला दिलंय तेलाच्या डब्यात वांग. आईला हे ताटलीत. लय झालं का तुला? बस झालं मला एवढं, तुला तेवढं. तू मेचा बाई खाणार आहे ना? गाजराला फ्रीज मध्ये ठेवून डायरेक्ट मुळ्याच फुटल्यात. काय ते म्हणली? काय म्हणली आधी? कोथमीर नाही, ती मेथीची भाजी. काय आहे माहिती असलं बाई भाज्या कुठले. मित्रांनो गाजराचा हलवा बनवायचा आहे. खिसणी केवढी बारीक दिली आहे. मित्रांनो आपला चहा आलाय. चहा पिऊ. गाजर खाल्ले लागलाय ठसका. लेदर मी फायनली गाजर खिसून झालंय. हलवा बनवून रेडी झालाय मित्रांनो. टेस्ट करायला दिलाय मला. थोडी साखर पाहिजे नाही, थोडी साखर कमी आहे. फिक्का लागतोय. मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट.